नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी अमरीश तुमचा आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एमएस यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, शहरामध्ये जो होळीचा सण आहे तो महाराष्ट्रातील गावाखेड्यामध्ये शिमगा होऊन येतो आणि कोकणामध्ये आल्यानंतर तो शिमगोत्सव असतो. हाच शिमगोत्सव पाहण्यासाठी आपण चिपळूण तालुक्यातील वालोटी या गावात जाणार आहोत. शिमगा आणि छबिना हे दोन्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओची. तर मित्रांनो, ही आहे वालोटी गावची होळी. या ठिकाणी आसपासच्या वाड्यातील आणि गावचे ग्रामस्थ मिळून मोठ्या उत्साहात आनंदात ही होळी उभा करतात. अनेक विधी प्रथा परंपरा जपून ही होळी पेटवली जाते आणि इथूनच वाड्या वस्त्यातील घराघरात पालखी फिरायला सुरुवात होते. या पालखीमध्ये कानोबा, काळेश्वरी आणि झोलाई या तिन्ही देवांची पालखी असते. ही होळी झाल्यानंतर रोज पालखी एका वाडीत असते. प्रत्येकाचं लक्ष हे वाजप कुठपर्यंत आले याकडेच लागलेले असते. चाकरमान्यांनी आणि बाहेरगावी असलेल्या पै पाहुण्यांनी गाव गजबजलेले असते. तर मित्रांनो, आपण हा छबिना पाहण्यासाठी खास वालोटी गावातील सुतारवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या सुतारवाडी मध्ये आजचा हा छबिना पाहायला मिळणार आहे. तर सविस्तर पाहूया आपण. चला मित्रांनो, पालखी नाचवण्यासाठी हे अशा पद्धतीनं रिंगण सजवलेलं असतं. त्यावरती अशा पद्धतीनं लाईट आहे आणि पालखी येण्याची प्रत्येक गावकरी आतुरतेनं वाट पाहत असतो. आता ही एका घरातून दुसऱ्या घरामध्ये पालखी येत आहे, हे पहा. मित्रांनो, पालखी ज्याच्या घरी येते ते लोक पालखीचे एवढा आदरातिथ्य करतात की पालखीचे सुद्धा पाय पाण्याने धुवून पुसून आपल्या पहिल्या घरात चढवलेला साज उतरून नवीन साज चढवतात. नारळ, चादर, पेढे देऊन आरद लावली जाते. आता आरद म्हणजे पुजारी आपली मनोकामना सुखसमृद्धी राखण्यासाठी देवाला विनंती करत असतो. अशा अनेक प्रथा परंपरा कोकणात आजही जपल्या जातात आणि या खूप पाहण्यासारख्या आहेत. पालखी किंवा छबिना पाहायला जायचे म्हणल्यानंतर आम्ही दोघंही गेलो होतो आणि बायकोसोबत असल्यामुळं देवीची ओटी वगैरे तिला भरता आली. ओटी भरल्यानंतर पालखीवरती आम्ही कपडा वगैरे टाकला असा आणि हे कापड टाकल्यानंतर एक साईडला जे काका बसलेले असतात ते सर्व लिहून घेतात आणि ज्यावेळेस देवीची म्हणजे सर्वांची मिळून आरत लावली जाते त्यावेळेस त्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला जातो आणि आपल्यासाठी पुजारी देवाकडे सुखसमृद्धीची विनंती करत असतात. हे अशा पद्धतीने तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आहे आरत. माझ्या पुतणे मयूर आणि धनेश्वर हे कामानिमित्त असतात, जॉब करतात. त्यांचे पेढे आणि नारळ घेऊन येतात. माझी मुलगी जागृती तिची मैत्रीण आहे, तिच्या श्रीखंड तिनं ओटी भरले आणि अगरबत्तीचं नारळ श्रीखंड पावन करून घेतात. ते करार संपूर्ण लेकरा मुलांना रखवाली करते. काही बाग बाजूक असतील आसनाचं आपलं वाडी छबिना काढतात, आपलं पावन करून घ्या. या आसनाची आपली सेवा करतात, त्याची वर्षानुवर्ष आपली चालू ठेवते आणि त्याचं मार्गदर्शन नावाच्या संपादन सर्व गोष्टी. तर मित्रांनो, आता आपण छबिना पाहूया. ज्या वाडीत पालखी मुक्कामी आहे त्या ठिकाणी रात्री हा छबिना असतो. म्हणजे गावकरी पालखी नाचवून आनंदोत्सव साजरा करतात. वेगवेगळ्या अंगानी ढंगानी ही पालखी नाचवली जाते, तीही पारंपरिक वाद्याच्या तालावर.
मित्रांनो, शिमग्याचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी देव आपल्या भेटीला येतो अशी प्रत्येक कोकणी माणसाची एक भावना असते. हारतुरेने नटलेली देवाची पालखी ढोल ताशांच्या गजरात नाचत गात गावाचा फेरा करते. भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने सजवलेली पालखी उत्साहाच्या वातावरणात नाचवताना पाहणं हा डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा असतो. वेगवेगळ्या तालावर वेगवेगळ्या लयीत झोकात पालखी नाचवली जाते आणि मित्रांनो, कोकणी माणूस हा मुळात प्रेमळ आणि भावविभोर आहे. त्यामुळे श्रद्धास्थानाशी त्याची पाळंमुळं घट्टमुट्ट असतात. सप्ते, भजन, कीर्तन, प्रवचन, लळीत यांच्या बाऱ्या बसतात, तर फुगड्या, जाकडी नमन यांचे मेळ घुमू लागतात. इथला शिमगा तर असं काही सर्वांच्या अंगात येतो की गोमू, राधा, गवळणी, संकासूर, कोळी, नटवा, कापडखेळे आणि पालखी नाचताना काय म्हणाल ते सगळं असं गाव दणाणून सोडतं.
मित्रांनो, शिमग्यात काढली जाणारी सोंग या सणाची शोभा वाढवतात. संकासूर हे शिमग्यातलं एक लोकप्रिय सोंग. डोक्यावर शंकूच्या आकाराची काळी टोपी, लांबलचक पांढरी दाढी, काळा झगा आणि कमरेला जवळपास 15 किलो घुंगरांचा कंबरपट्टा बांधलेले संकासूर घरी येण्याची घरदार आतुरतेने वाट पाहतात. लहान मुलं घाबरतात, कधी जाम खुश होतात. संकासूर लहान थोरांचं मनोरंजन करतो. मित्रांनो, परंतु संकासूर हे सोंग आहे ते प्रत्येक भागात नाही. संकासूर किंवा कापड खेळे, नटवे, राधा, गोमू हे जे विविध प्रकारची सोंग आहेत ती जास्त प्रमाणात राजापूर, संगमेश्वर, लांजा तसेच गुहागर तालुक्यात खूप प्रमाणात पाहायला मिळतात. काही ठिकाणची तर या गोष्टी खूप फेमस आहेत.
असणार आहे. फक्त ढोलवाल्यांच्या सूचना 2 सूर होतील आणि त्यानंतर पालखी पूजेला बसणार आहे. कृपया ढोलवाल्यांची नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, या गावात गेल्यानंतर मला खूप आवडलेली गोष्ट म्हणजे या ठिकाणी या छबिण्यासाठी किंवा या कार्यक्रमासाठी जे बाहेर गावातून लोक येतात, ज्यांची यांच्या या आयोजकांची ओळख नसते किंवा एखाद्या इथं पाहुणा म्हणून तुम्ही जाता, त्यावेळेस त्या प्रत्येक गावातल्या पाहुण्यांचं नारळ देऊन सत्कार केला जातो. ही एक आपलेपणाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची, नाते जपण्याची एक पद्धत खूप आवडली. धन्यवाद सुतारवाडीकर, खूप छान वाटलं. आता अर्ज लावण्यात येईल आणि त्या अर्जाला सर्व वाडीने उभं राहायचंय, कारण ह्या अर्जाला उभं राहणं वाडीनं गरजेचं आहे. कृपया शांततेने या ठिकाणी येऊन आपण पालखीच्या शेजारी उभं राहायचंय. त्यानंतर अर्ज होईल आणि सत्यनारायणची पूजा चालू होईल. पूर्ण झालेला आहे. याबद्दल तुझ्या पायाशी असणार एक नारळ आपला पावन करून घेतो. लेकरांचा आपलं सत्यनारायण आपलं मकर बांधलेला आहे. असताना सत्यनारायणची आपल्या मकराची आपली पूजा केली जात. काही कुठे भात करून गाडी अडचणी लेकरांकडनं काय कुठे आपली सुखावका झाली आपली गंगाधार करते. लेकरं असं तुला आपली 10 दिवस अशीच खेळवणार आहेत. काही कुठे अडी अडचणी येता कामा नाही. रात्रंदिवस तुझ्या पडून आपले फिरणार असणारी आपली केडमुंगी जाऊन जाणार तिकडे तिकडे बाजू करते. असणारी आपली सुतारवाडीची संपूर्ण आपलं लेकरा इथपासून शहरापर्यंत असणाऱ्या लेकरा मुला माणसं ते रखवाली करतात. लेकरं असताना आपली बाई सीमाच्या बाहेर येतात जातात, कामधंदा करतात. त्या लेकरांचा असताना नोकरी धंदा व्यवसाय आपला व्यवस्थित चालू करशील. त्या लेकरांचा असताना मुलाबालांचा आपलं शिक्षण पाणी आपलं व्यवस्थित चालू करशील. काही कुठे अडी अडचणी असलेलं भात बांधून कसं संपूर्ण आपली बाजू करून जे आपली सेवा करतात ते आपली पावन करून आवाज जेव्हा सांभाळून सर्व गोष्टी तर मित्रांनो, खूप उशीर झालाय आणि आता आपण निघतोय परतीच्या प्रवासाला घराकडं. आणि हा समोर मंडप दिसतोय तो या ठिकाणी पालखी मुक्कामी असते आणि इथं गावचा पहारा असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.